कथेचं नाव कुन फाया कुन. लेखक अक्षय संत. असं म्हणतात, सूर बोलतात आपल्याशी. त्यांनाही त्यांची सुखदुःख असतात, त्यांचे आकार उकार असतात, त्यांची भाषा असते. सुरांची भाषा सुरांनीच बोलली जाते. सुरांचं जग सुरांच्या नजरेनंच बघता येतं. फार लहान वयात त्याला ही नजर मिळाली होती. बहुधा त्याला वय ही संकल्पना कळण्याच्या आधीपासूनच. दैवी की काय म्हणतात तशीच. पण गंधर्वांनाही त्यांचे म्हणून काही शाप असतातच. जेमतेम 8-9 वर्षांचा होता तो. एक दिवस शाळेत एक फोन आला. मुख्याध्यापिका घाईघाईनं त्याच्या वर्गात आल्या आणि वर्ग शिक्षिकेच्या कानात काहीतरी कुजबुजल्या. शिक्षिका त्याला म्हणाल्या, तुझ्या घरून फोन आलाय, तुला घरी जावं लागेल. तो त्याच्या आयुष्यातला एक न विसरता येणारा दिवस होता. वडिलांचा निष्प्राण देह समोर होता आणि स्वतःचे म्युझिक इन्स्ट्रुमेंट सोडल्यास त्यांनी मागे काहीही ठेवलं नव्हतं. वडील गेले, घरातला कमावता हात गेला. त्याला शाळा आवडत होती, पण जर तो शाळेत गेला तर कमावणार कोण? म्हणून नाईलाजानं त्याचं नाव शाळेतून काढून टाकलं आणि वयाच्या 9व्या वर्षापासून तो वडिलांचे कीबोर्ड्स घेऊन वेगवेगळ्या म्युझिक स्टुडिओजचे उंबरे झिजवायला लागला. शाळेच्या जगातून बाहेर पडला खरा, पण जगाच्या शाळेत भरपूर शिकायला मिळत होतं. भारतबाला या मित्राबरोबर काही जिंगल्स केल्यावर मणिरत्नम नामक दिग्दर्शकानं त्याला पहिल्यांदा सिनेमासाठी संगीत देण्यासाठी विचारलं. त्यावेळेस त्याच्याकडे स्वतःचा स्टुडिओही नव्हता. एक एक गाणं करण्यासाठी तो 2-2, 3-3 आठवडे घ्यायचा. इंडस्ट्रीत कुजबूज सुरू होतीच. एवढा वेळ लागतो का एका गाण्याला? अधूनमधून मित्र स्टुडिओला येऊन काही बाई सल्ले द्यायचे. अरे इथे ढोलकीचा पीस टाक ना, मला वाटतं तिथे बासरी छान वाटेल. पण तो त्याला योग्य वाटेल तेच करायचा. पहिलाच सिनेमा असल्यामुळे त्याचाही गोंधळ उडत होताच. अशातच एक दिवस त्याच्या ऑफिसमधून त्यावेळचे टॉपचे सिंगर्स अलका याग्निक आणि कुमार सानू यांना फोन करून रेकॉर्डिंगसाठी विचारण्यात आलं. तोपर्यंत या दोघांनी त्याचं नावही ऐकलेलं नसल्यामुळे असेल कोणीतरी नवीन मुलगा म्हणून गायला नकार दिला. या सगळ्या गोंधळात अखेर 15 ऑगस्ट 1992 या दिवशी त्याचा पहिला सिनेमा रोजा प्रदर्शित झाला. अँड द रेस्ट इज हिस्ट्री. रसिक हो, तुम्हीही हे नक्कीच मान्य कराल की 90च्या दशकात जनगण मन आणि वंदे मातरम नंतर सगळ्यात जास्त गायलं आणि ऐकलं गेलेलं देशभक्तीपर गीत म्हणून भारत हमको जान से प्यारा है ची नोंद व्हायला काहीच हरकत नाही, हो ना? मुळात या गाण्याची कन्सेप्ट फारच वेगळी आणि भन्नाट होती. त्याला या गाण्यातून असा फील निर्माण करायचा होता की एका भागात आई आपल्या बाळाला अंगाई ऐकवत झोपवते आणि ते बाळ झोपी जात असतानाच हळूहळू क्रिसेंडो वाढत जातो आणि जागो म्हणत टिपेला पोचतो. हे गाणं जर तुम्ही नीट ऐकलं तर हा कॉन्ट्रास्ट प्रचंड अंगावर येतो. दॅट्स टिपिकल रहमान टच. आता पूर्वीचं संगीत ऐकताना बऱ्याचदा गाण्यातूनच संगीतकाराचं आयडेंटिफिकेशन करता यायचं. म्हणजे ग्रँड ऑर्केस्ट्रेशन असेल तर शंकर जयकिशन किंवा एक विशिष्ट ठेका असेल तर O.P. नय्यर. त्या गाण्यात त्या संगीतकाराच्या व्यक्तिमत्वाची छाप पडलेली जाणवायची. रहमानची गाणी अशीच वेगळी काढून ओळखता येतात. याचं कारण म्हणजे त्यातील सुपर्ब मेलडी आणि कमालीचं मिक्सिंग. आता खूप लोक म्हणतात की रहमान टेक्नॉलॉजीच्या फार आहारी जातो, पण ही फॅक्ट आहे की A.R. रहमान हा संगीतकार भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख देण्याचं काम गेले 30 वर्ष करत आलेला आहे. मोझार्ट ऑफ मद्रास ही सार्थ उपाधी त्याला उगीच नाही मिळालेली. तुम्हाला जर का त्याचा भारतीय लोकसंगीताचा अभ्यास बघायचा असेल तर करिएना किंवा राधा कैसे ना जले किंवा जिया जले ही गाणी ऐका. घटम हे एकच वाद्य त्यांनी करिएना आणि जिया जले या दोन्ही गाण्यात किती वेगवेगळ्या पॅटर्न्स मधून वापरलंय ते ऐका. त्याची काही गाणी तर फक्त मधल्या म्युझिक पीसेस साठी किंवा त्याच्या वोकल्स साठी ऐकावीत. कमाल. कल्पना करा, समोर अथांग समुद्र असावा, केशरी पिवळा सूर्य आभाळ आणि पाणी यांच्यामध्ये तरंगताना दिसावा, संध्या छायांची चाहुल यावी, वाळूवरची आपली पावलं ही
लाटांमध्ये विरत जाताना दिसावी आणि अशा निमग्न वेळी कानात हेडफोन्स लावून बॉम्बे थीम लावावं. आहा हा. किंवा हिमालयातल्या एखाद्या बर्फाळ रस्त्यावरून समोर चमचमणारी शिखरं बघत फिरसे उड चला लावावं. कमाल. किंवा अफाट एकटेपणा दाटून आलेला असताना दूर कुठून तरी कुन फाया कुनचे सूर ऐकू यावेत. तेव्हा कळतं सूर बोलतात आपल्याशी आणि त्यांचा बोलविता धनी तो असतो. धन्यवाद. वल्लरी प्रोडक्शनचं हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.